आत्ता आम्ही आहोत दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात। आपल्या डिजिटल इंडियामध्ये, स्मार्ट इंडियामध्ये आरोग्य व्यवस्थेचा कसा खेळ खंडोबा चालला याचं जिवंत उदाहरण आज बघायला मिळतं आहे। दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या महिंदे येथील बीजपाडा या ठिकाणची सविता रावते या 32 वर्षीय महिलेचं चिमुकलं बाळ, 1 दिवसाचं बाळ दगावलेलं आहे। रात्री तिच्या पोटामध्ये प्रसूतीच्या कळा आल्या। तिच्या नातेवाईकांनी, पतींनी, दिरांनी, आशा सेविकांना कॉल केला, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कॉल केला, पण कोणत्याही प्रकारे त्यांना रेफरल सेवा मिळाली नाही। ना सिस्टर आली, ना आशा सेविका आली, ना कोणतीही ॲम्ब्युलन्स त्यांना घ्यायला आली। प्रतीक्षा करून दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब आदिवासी मजूर कुटुंबातली ती महिला, तिने घरातच प्रसूती झाली। घरात प्रसूती झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी किंवा गावातल्या सासू सासऱ्यांनी, घरच्या महिलांनी तिला काय असेल ती प्राथमिक तिला व्यवस्था तिची केली, पण तरीही प्राथमिक आरोग्य केंद्राचा कोणी माणूस तिच्या घरी पोचला नाही आणि आज सकाळी तिचं बाळ दगावलं। आज ही सगळी लोक ते बाळ घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेले आहेत। वेदनादायी चित्र आहे भारताचं, महाराष्ट्राचं, की दाभाड PSC एवढी दुर्गम नाही आहे। भिवंडी तालुक्यातील एक महत्त्वाची PSC मानली जाते, पण इथल्या PSCमध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी म्हणजे इन्चार्ज मेडिकल ऑफिसर नाही आहे। अंजूरच्या कुठल्या तरी डॉक्टरकडे इथला चार्ज दिलेला आहे, किती 1 वर्षापासून। म्हणजे इथे पूर्ण वेळ अधिकृत वैद्यकीय अधिकारी MBBS नाही आहेत। इथे ज्या 2 मेडिकल ऑफिसर आहेत त्यापैकी एक मेडिकल लीवला आहे, म्हणजे एकच मेडिकल ऑफिसरवर पूर्ण ताण आहे। इथे CHO आहेत, पण या तिथल्या CHOने एका ज्या पाचशापूर उपकेंद्राच्या CHO आहेत त्यांनी कधी या पेशंटचं घर बघितलेलंच नाही आहे। कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून CHOची जबाबदारी आहे की अशा प्रकारे दुर्गम भागात जाऊन त्या पेशंटच्या घरी जाणं, गर्भवती मातांच्या घरी जाणं, पण त्यांना उपचार मिळाला नाही। त्यांना भेटच दिली नाही तर उपचार काय मिळणार आहे? सगळ्यात धक्कादायक बाब अशी की या महिलेची 9 महिने सोनोग्राफीच केलेलं नाही आहे। गर्भावस्थेत किमान 3 वेळा सोनोग्राफी करणं गरजेचं आहे, किंवा त्यामुळे पोटात काय आजार आहे किंवा बाळाला काय व्यंग आहे, काय महिलेला आजार आहे ते कळतं। तिची सोनोग्राफी केली नाही। आम्ही कारण विचारलं तर सांगतात तिचं माहेरचं आधार कार्ड आहे, सासरचं आधार कार्ड नाही आहे। मुळात आधार कार्ड माहेरचं असतानाही सोनोग्राफी झाली पाहिजे। कुठल्याही डॉक्युमेंटमुळे उपचार नाकारता येत नाही, पण फक्त निष्काळजीपणा आहे, बेजबाबदारपणा आहे। आदिवासी, गरीब, कातकऱ्यांची, मजुरांची, माणसं ही जनावरं आहेत अशा प्रकारची मानसिकता व्यवस्थित झालेली आहे, आणि त्या व्यवस्थेतून आज सविता रावते हिच्या मुलाचा बळी गेलेला आहे। आज याबाबत आम्ही आता पोलिसांना पाचारण केलेलं आहे। पोलीस इथं आलेले आहेत। आमचं म्हणणं आहे की या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करा। या सविता रावतेच्या उपचारात कोणी निष्काळजीपणा केला, तिच्या सोनोग्राफीमध्ये कोणी निष्काळजीपणा केला, तिला आधार कार्ड तिच्या नवऱ्याचा किंवा तिचे आधार कार्ड अपडेट का केला गेला नाही, तिला योग्य वेळी रेफरल सेवा का मिळाली नाही, तिला ॲम्ब्युलन्स का मिळाली नाही, तिला घरी प्रसूती करण्याची वेळ का आली, आणि या सगळ्या निग्लिजन्समध्ये, या सगळ्या निष्काळजीपणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी आज करत आहोत। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशाच पद्धतीने गरीब, आदिवासी, कष्टकरी, मजुरांच्या रुग्णांची फरफट होते। फक्त मोठमोठ्या योजना कागदावर आणल्या जातात। जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जननी योजना, कसली झाली जननी सुरक्षा? आमची जननी आतमध्ये तडफडते। आता तिला बिचारीला आता IV लावलेली आहे, तिचं बाळ मेलं। यापूर्वीही तिचं बाळ असंच मेलं होतं। म्हणजे कागदावर फक्त सेवा दिसते, प्रत्यक्ष दुर्गम भागात गरीब, आदिवासी, कष्टकऱ्यांना सेवा मिळत नाही। एका PSCला 10-10, 12-12 वैद्यकीय अधिकारी आहेत, CHO आहेत, 3-3 वैद्यकीय अधिकारी, 6-6 CHO आहेत, तरीही अजून आरोग्य सेवा मिळत नाही। याचं कारण तपासलं पाहिजे। पहिल्यांदा इथे तात्पुरता असलेले THO, तात्पुरता असलेले मेडिकल ऑफिसर, असे प्रभारी चार्जले मेडिकल ऑफिसर, याचा बंदोबस्त केला पाहिजे, आणि पूर्ण वेळ इथे वैद्यकीय अधिकारी MBBS मिळाला पाहिजे, आणि संबंधित सर्व दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, आणि ती मागणी आम्ही लावून धरणार आहोत।